नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे. इथे वेदाला पुन्हा एकदा त्रास व्हायला लागलेला असतो. ती म्हणून त्या अवस्थेमध्ये पटकन तिची ड्रॉइंगची बुक घेते आणि त्याच्यावरती चित्र काढायला लागते. वेदाची ही अवस्था पाहून अनन्या खूप घाबरते. म्हणते, वेदा बाळा, काय करत आहेस तू? असं का करते? असं काही बोलल्यानंतर वेदाचं ते चाललेलंच असतं. मार्जरीची ती गुफा आणि मार्जरी सेम तसं काही चित्र काढत असते जसं तिला दिसत असतं. ते दिसल्यानंतर ती पुन्हा एकदा चित्र काढायला लागते. तिची ती अवस्था पाहून अनन्या म्हणते, अगं वेदा, काय करतेस हे? आणि हे तू कुठं पाहिलं आहेस? मला सांगशील का नाही? असं काही झाल्यानंतर वेदा पटकन ते चित्र घेऊन आई आई असं करत ती खाली जाते. आणि ती आई आई करत म्हणजे मीराकडे जाते आणि म्हणते की, आई बघ ना, हे मला दिसतं आणि मला हे खूप छळतं, त्रास देतं. असं काही म्हणल्यानंतर मीरा म्हणते, वेदा बाळा, शांत हो तू. असं काही म्हणल्यानंतर तिच्या डोक्यावरनं मायाने हात फिरवते आणि ते चित्र सगळेजणी पाहतात. चित्र पाहता क्षणी मीरा म्हणते, सेम हे चित्र जे मला दिसलं होतं ते सगळेजणी सगळ्यांच्या हातात घेऊन बघतात. मंजिरीला ते बघता क्षणी खूप धक्का बसतो की या पोरीनं तर चित्र एक नंबर काढला आहे, पण परफेक्टली काढला आहे. असं काही झाल्यानंतर दादासाहेब हातामध्ये घेतात आणि त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होतं. ते पटकन चित्र अथर्वच्या हातामध्ये देऊन त्या रूममध्ये जातात. हे अचानक असं का झालं त्यांच्याबरोबर हे कोणालाही कळायला मार्ग नव्हता. अथर्व म्हणतो, नक्की ह्यांना काय झालं? एवढ्या तातडीने ते रूममध्ये का गेले? दादासाहेब रूममध्ये गेल्यानंतर मीरा मागोमाग जाते. म्हणते, काय झालं? तुम्ही एवढे घाबरलात का आहात? मला सांगचाल की नाही? दादासाहेब म्हणतात, नाही ग मीरा, काही नाही, असंच मी आलो. जरा ते चित्र मला बघून जरा विचित्रच वाटलं. मीरा म्हणते, मला खोटं अजिबात तुम्ही बोललेलं नव्हतं आणि आता हे खोटं का बोलताय तुम्ही माझ्याशी? असं का चुकवताय? काय असेल ते सत्य सांगा ना, त्यांनी काहीतरी आपल्याला मार्ग तरी निघतील ना. दादासाहेब म्हणतात, अगं मीरा, तुला एक गोष्ट सांगू का? जी काही वेदाने चित्र काढलं आहे ना, ते सेम चित्र मला इथे दिसली होती. आणि काय ते म्हणजे म्हणतात ना, भिंती एकदम रक्ताच्या सड्याने माखलेल्या, त्या म्हातारी काय लटकत होती आणि सगळा जादूचा खेळ होता ग तिथे. मला काहीही सुधरत नव्हतं त्या दिवशी आणि एवढा मला घाम येत होता ना, काही विचारूच नको. असं काही म्हणतात क्षणी मीराने दादासाहेबांची ती अवस्था पाहून त्यांना दरदरून घाम आलेला असते. पटकन दादासाहेब पाणी पितात. म्हणतात, मीरा, खरंच हे खूप वाईट आहे आणि हे वेदाबरोबर घडतंय म्हटल्यानंतर ते अजूनच खूप घटना बेकार आहे. असं काही म्हणल्यानंतरही ते वेदाला सगळे काही घेऊन काळजीत पडलेले असतात. अथर्व, मीरा, अनन्या, सगळे काही आणि अंबिका. तोपर्यंत मंजिरी म्हणते, ही पोरगीनं ते चित्र एकदम छान काढलं आहे, जसं तिला दिसलं आहे सत्य सेम तशा प्रकारे. पण ही पोरगी ना मोठी झाली असती तर कलाकार म्हणजे ड्रॉइंग आर्टिस्ट छान झाली असती, पण ही जिवंत राहिली तर ना. असं मंजिरी तिच्याकडे बघून रागाने बघते आणि तिला वेदाला सणसणून असा ताप येतो. अचानक ताप आल्यानंतर अथर्व घाबरतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो. डॉक्टरना बोलवलं जातं. डॉक्टर म्हणतात की एवढ्याशा लहान जीवाला एवढा ताप येणं म्हणजे जरा स्वाभाविक, म्हणजे गंभीर स्थिती वाटते मला. असं काही म्हणल्यानंतर अथर्व शांत उभा असतो. औषध गोळ्या आणायला लावलेले असतात. हे सगळं पाहता क्षणी अंबिकालाही थोडासा त्रास होत असतो. म्हणते, मीरा, काय झालं असेल ग माझ्या वेदाला आणि काय गतीने पाप केलंय काय माहीत, मला काही कळायला मार्गच नाही. असं काही पाहता क्षणी वेदा शांत तिच्या मीराच्या मांडीवरती झोपलेली असते. मीरा अनन्या आणि अंबिकाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. ती शांत विचार करते. आतापर्यंत मीरा वेदाच्या बरोबर जे काही झालेलं असतं ते विचार करत असते. दुसऱ्या दिवशी मीरा पटकन महागौरीच्या फोटोपाशी येते, हात जोडते. म्हणते की, माझ्या लेकीला वाचव, तिला खूप त्रास होतोय, तिला खूप ताप आलाय, असं सगळं काही गारानं मांडत असते. तोपर्यंत मंजिरी येते. तू कितीही तुझ्या महागौरीपाशी इथे सगळं काही तू बोलून बस, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. असं पाहता क्षणी महागौरीच्या फोटोपाशी येताना मंजिरीचा पाय अडकतो. ती महागौरीच्या फोटोपाशी येऊन पडते, एकदम नतमस्तक होते. तोपर्यंत तो बाहेरून आवाज येतो महागौरी आजींचा.
मीरा बाळा कुठं आहेस असं काही म्हणता क्षणी मीरा पटकन आजी आजी असं काय म्हणते बाहेर जाते. मंजिरी म्हणते तू कितीही मधी मधी आलेस तरी मी काम सगळं काही पूर्ण करणार, माझा डाव एकदम सक्सेस होणार, कोणीही तो उधळू शकत नाही. तोपर्यंत इथे आजी आल्याच्या नंतरनं मीरा तिथे जाते, पाया पडते, म्हणते आजी तू आली आहेस, तुला माहिती आहे का वेदा किती आजारी आहे ते, आणि तिला खूप ताप येतोय, तिला खूप त्रास होतोय. तोपर्यंत महागौरी आजी म्हणते अगं ते तर लेकरू आहे ना, ते निरागस लेकरू आहे, त्याला काय कळतंय ते. अगं मी एका यात्रेला गेले होते, तिथून वेदासाठी एक कपडे आणलेत, जा तू हे घाल तिला असं काही म्हणता क्षणी मीरा म्हणते चल ना आजी आपण वेदापाशी जाऊया, तू इथे एकटी उभा का राहतेस. तोपर्यंत मंजिरी म्हणते अगं मीरा तुला काही कळतं का नाही, थोडीशी अक्कल वक्कल आहे की नाही, वेदा तिकडे तापाने फणफणली आणि तू इथे म्हातारी बरोबर बोलत बसलेस, जा लवकर. तोपर्यंत महागौरी आजी म्हणते जा लवकर आणि मी जी काय दिलेत ना तिला कपडे ते घाल. तोपर्यंत इथे अथर्व डॉक्टरांना बोलवण्यासाठी कॉल करत असतो. अनन्या आणि नर्मदाही तिथेच असतात. वेदाला मीरा जे कपडे घालत असतात ते जरा पाहून जरा विचित्रच वाटतं. अनन्या नर्मदा म्हणतात अगं तिला हे कपडे नको घालू, आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहेत. मीरा काही ऐकत नाही, वेदाला घेऊन जाते, साडी नेसवते, ते खाली घेऊन जाते. अथर्व येतो, आजीच्या पाया पडतो. वेदाला ह्या अवस्थेमध्ये पाहून अथर्व म्हणतो अगं मीरा आपण आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत आणि हे कपडे का, असं काय म्हणता क्षणी मंजिरी तर अजूनच भडकते. मंजिरी म्हणते हिला तरी कधी कळणार आहे, कोणता टाईम वेळ आहे, हिला काही कळत नाही, ह्या म्हातारीनं सांगितलं तसं हिला करायचं आहे, दुसरं काही नाही. महागौरी आजी वेदाला जवळ बोलवते आणि म्हणते वेदा बाळा इकडे ये, आणि तिच्या डोक्याने गालावरून सगळीकडून हात फिरवते, म्हणजे डोक्यावरून गालावरून मायाने हात फिरवते. तोपर्यंत हे सगळं पाहता क्षणी वेदाच्या आजूबाजूला एक कवच तयार झालेलं असतं. मंजिरी म्हणते हे कवच घरातल्यांना का दिसत नाहीये. तोपर्यंत महागौरी आजी म्हणते ह्या घरामध्ये आता सध्या मंजिरी तू मी आणि वेदाच बाळा आहे, दुसरं कोणीही नाहीये. आणि हे पाहता क्षणी मंजिरीला महागौरीचा अवतार वेदाच्या रूपामध्ये दिसायला लागलेला असतो. इथेही महागौरी आजीने मंजिरीचा पुन्हा एकदा डाव उधळून लावलेला असतो. हे तिला अजिबात कळत नसतं. मंजिरी म्हणते तू कितीही मधी आलीस, माझे कितीही डाव तू उधळून लावलेस तरी एक नाही तर दुसरा तरी माझ्याकडे आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला दाखवलं गेलं आहे की शिवनाथची जी काही कैद करून ठेवला असतो त्याला सुटका दिलेली असते आणि तो येतो मीराकडे आल्यानंतर शिवनाथ पहिल्यासारखा राहिलेला नसतो, त्याच्या वागण्यामध्ये बदल झालेला असतो. तो सेम मंजिरीच्या तालावरती तो म्हणतो ना सांगल तशीच करत असतो. तो नक्की काय करणार आहे तो शिवनाथ आता मंजिरीच्या सांगण्यावरून काय करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.